माझे नाव रजनी आहे. माझे वय 20 वर्षे आहे. मी एक कॉलेज विद्यार्थिनी आहे. कॉलेजमध्ये माझे अनेक मित्र-मैत्रिणी आहेत. त्यातलाच एक माझा मित्र बेस्ट फ्रेंड आहे. त्याचं नाव निखिल असे आहे. निखिल हा माझा खूप जवळचा मित्र आहे. निखिलसोबत मी माझ्या सर्व गोष्टी शेअर करते. तोही माझ्यासोबत त्याच्या सर्व गोष्टी शेअर करतो. एक दिवस आम्ही सर्व मित्र फिरायला जायचं ठरवलं. त्यामध्ये निखिलसुद्धा होता. आम्ही सर्वजण फिरायला गेलो. सगळ्यांनी खूप मजा केली, खूप फिरले, भरपूर मजा केली. पूर्ण दिवस आम्ही आनंद घेतला. नंतर संध्याकाळ झाली. आम्ही सगळे घरी जायला निघालो. इतक्यात खूप जोरात पाऊस आला. त्यानंतर आम्ही सगळे पावसात भिजत होतो म्हणून आम्ही एक हॉटेलमध्ये थांबायचं ठरवलं. बाजूलाच एक आदर्श नावाचं हॉटेल होतं. आम्ही सगळे त्या हॉटेलमध्ये गेलो आणि सर्वांनी रूम बुक करून घेतले. मात्र निखिलसाठी रूमच नव्हता. सगळे पहिलेच बुक झाले होते. तेव्हा त्याला मी बोलली, "माझ्या रूममध्ये चल." एका रात्रीचा प्रश्न होता. आम्ही सगळे रूममध्ये गेलो. निखिल आणि मी सुद्धा आमच्या रूममध्ये गेलो. बाहेर खूप जोरात पाऊस पडत होता. मी भिजलेल्या कपड्यात होती. निखिलही भिजलेल्या कपड्यात होता. आम्हाला दोघांना सुद्धा खूप थंडी लागत होती. म्हणून हॉटेलमधला टॉवेल घेऊन आम्ही स्वतःला पुसून घेतले. परंतु आमच्याकडे एक्स्ट्रा कपडे नव्हते. ओले कपडे घालूनच आम्ही हॉटेलमध्ये बसलो होतो. तितक्यात निखिल माझ्या जवळ येऊन बसला. तोही थंडीने खूप कापत होता. म्हणून त्याला मी जवळ केलं आणि आम्ही एकमेकाला मिठी मारून बसलो होतो. परंतु थंडी काय जाईना. इतक्यात आम्हाला हॉटेलच्या सोफ्यावर एक गरम जाड असे ब्लँकेट दिसले. ते आम्ही घेतले. निखिल आणि मी एकमेकाला मिठी मारूनच होतो. हळूहळू आमची मिठी घट्ट होत गेली. निखिलने स्वतःचे कपडे काढले. मीही स्वतःचे कपडे काढले आणि बाजूला ठेवले. निखिल आणि मी दोघेही नागडे होतो. निखिलने मला सोफ्यावर झोपवले. तोही बाजूला झोपला. अंगावरती ते जाडजूड असं ब्लँकेट होतं आणि आम्हाला कंट्रोल होत नव्हता. निखिलने स्वतःचा लवडा माझ्या पुच्छीत घातला. मी ओरडली, "काय करतोय निखिल? तो मला तुझी थंडी उडवतोय." मलाही कंट्रोल होत नव्हतं. त्याला मी किस केलं. दोघांनाही खूप जोश आला. तो मला झवायला लागला. झटके मारू लागला. आम्ही सकाळपर्यंत सेक्स करत राहिलो. सकाळी पाऊस गेला. नंतर आम्ही कपडे घातले आणि बाहेर आलो. त्यानंतर दोघेही आम्ही एकमेकांच्या घरी गेलो. परंतु आमच्या मनात रात्रीचा विचार चालू होता. मग आम्ही परत भेटलो आणि यावरती बोलून घेतलं. निखिल बोलला, "आपण लग्न करूया." त्यानंतर आम्ही घरी सांगून लग्न केलं आणि आता आम्ही दोघेही खूप खुश आहोत.